सर्वप्रथम आदरणीय गुरुवर्य श्री शिनलकर सर तसेच आदरणीय इतर सर्व सहशिक्षक आणि ब्रह्मविद्येचा सर्व साधक मित्र परिवार सर्वांना मनापासून सादर प्रणाम। मी सौ जयश्री अनिल ढोकले, वय वर्ष 46, राहणार शिरूर जिल्हा पुणे। मला ब्रह्मविद्येची माहिती सौ सुंदर गायकवाड ताईंकडून मिळाली। सर्वप्रथम त्यांचे अंतःकरणापासून आभार, खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळेच मला या दैवी वर्गाची माहिती मिळाली। माझ्याबद्दल माहिती द्यायची झाली तर मी 24 वर्षापासून ब्युटिशियन या क्षेत्रात कार्यरत आहे। मागच्या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात सकाळी सकाळी योगा क्लासवरून घरी येताना गाडी स्लिप होऊन माझा छोटासा अपघात झाला, परंतु त्या अपघाताचे खूप दूरगामी परिणाम मला भोगावे लागले। मुका मार लागल्यामुळे महिनाभर शरीराची जास्त हालचाल करता येत नव्हती। डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असताना त्यांनी दिलेल्या इंजेक्शनची गाठ झाली, त्याचे ऑपरेशन करावे लागले। त्यातून कुठेतरी बरे होत असतानाच मणक्याचा त्रास चालू झाला। MRI केल्यानंतर 4 मणक्यात गॅप पडल्याचे समजले। मला दैनंदिन जीवनातील कामे करणे अशक्य झाले, सारखे झोपून राहावे लागायचे। मणक्यामुळे मानही खूप दुखायची, मानेचा बेल्ट लावूनच कामे करावी लागायची। मला सुरुवातीपासून व्यायामाची खूप आवड आहे। जिमला जाणे, योगा करणे या गोष्टी मी सातत्याने करायची, पण मणक्याच्या आजारामुळे डॉक्टरांनी मला व्यायाम पूर्ण बंद करायला सांगितले। मला सूर्यनमस्कारही घालता येत नव्हते, त्यामुळे मी पूर्ण खचून गेले। या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या दैनंदिन जीवनावर झाला। मी फक्त चालायला जाणे एवढेच करू शकत होते, पण त्याचा विशेष फायदा झाला नाही। या सर्वांचा परिणाम म्हणून माझे वजन वाढले। अशा परिस्थितीत असताना एक आशेचा किरण बनून ब्रह्मविद्या माझ्या जीवनात आली। 11 आठवड्याच्या साधनेने प्रचंड बदल झाले। सुरुवातीला श्वसन प्रकार करताना खूप वेदना व्हायच्या, पण सरांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये नियमितपणा आला। आता मी पहाटे 5 वाजता उठून 8ही श्वसन प्रकार व ध्यान अगदी मनापासून करते। या सगळ्याचा फायदा असा झाला, माझे पूर्वी B12, हिमोग्लोबिन D3 कायम कमी व्हायचे। मला वेळोवेळी इंजेक्शनचे कोर्स करावे लागायचे, पण क्लास सुरू झाल्यापासून या कुठल्याही गोष्टीचा मला त्रास जाणवला नाही। मणक्याच्या त्रासामुळे शरीर आखडल्यासारखे झाले होते। रात्री झोपेत हातांना मुंग्या यायच्या, कधी डावा तर कधी उजवा हात खूप दुखायचा, त्यामुळे रात्रभर झोप लागायची नाही। पण आता शांत झोप लागते। दोन्ही हातांनी पूर्ण क्षमतेने मी रोजची कामे सहज करू शकते। माझे एका डोळ्याचे 2 वेळा लेझर ऑपरेशन झाले आहे। तेव्हापासून डोळ्यांची सेन्सिटिव्हिटी वाढली। डोळे कोरडे पडू लागल्यामुळे डोळ्यांचे ड्रॉप वापरावे लागायचे, पण 11 आठवड्यापासून हे डोळ्यांचे दुखणे मला जाणवले सुद्धा नाही। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये युरिन इन्फेक्शनचा त्रास व्हायचा। उन्हाळ्यातच 3 मे पासून क्लास सुरू झाला, तेव्हापासून आत्तापर्यंत एकदाही हा त्रास जाणवला नाही। क्लास सुरू झाला तेव्हा नुकताच टाचदुखीचा त्रास चालू झाला होता, तोही पुन्हा जाणवला नाही। कमरेचा घेर कमी झाला, पोट कमी झाले, जे इतर कोणत्याही व्यायाम प्रकाराने याआधी झाले नाही। हायपर ॲसिडिटी, उष्णता, पित्त इत्यादी त्रासही केले। ब्रह्मविद्या खरोखरच जादूची कांडी आहे। आजार अक्षरशः गायब होतात, कुठल्याही भारी फेशियलने येणार नाही, इतका ग्लो ब्रह्मविद्येच्या साधनेने चेहऱ्यावर आला आहे। अतिसंवेदनशील स्वभाव असल्यामुळे इतरांच्या नकारात्मक बोलण्याचा मनावर परिणाम व्हायचा, पण ब्रह्मविद्येने एक सशक्त मन आणि विचार दिले, त्यामुळे मनाची ताकद हजारो पटीने वाढली। जल उपचार साधनेचा प्रचंड फायदा झाला। 7 दिवसातच 4 किलो वजन कमी झाले। मुलं मोठी झाल्यानंतर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त आपल्यापासून दुरावतात, त्यामुळे येणारा एकटेपणाही ब्रह्मविद्येने घालवला। मी तर म्हणेल, ब्रह्मविद्या माऊलीच्या रूपाने आयुष्यभर सोबत करणारी जिवलग मैत्रीण भेटली आहे। कुठलीही गोष्ट अति झाली की तिचा त्रासच होतो, त्याप्रमाणे अतिशिस्त, अतिनीटनेटकेपणा, अतिस्वच्छता या माझ्या स्वभावाचा माझ्याबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्रास व्हायचा। त्यातून बाहेर पडायला ब्रह्मविद्येमुळे मदत झाली। मी सध्या मेनोपॉज या फेजमधून जात आहे। भावनांचा उद्रेक होणे, राग येणे, अस्वस्थ वाटणे, अकारण डोके दुखणे यासारख्या गोष्टी माझ्या बाबतीत सर्रास घडत होत्या, पण ब्रह्मविद्येच्या साधनेने मी यातून बाहेर पडले। खरोखर ब्रह्मविद्या माऊलीचे शतशः आभार। माझा आत्मविश्वास खूप वाढला। या वर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल, जेव्हा तुम्हाला मनापासून असे वाटते की तुम्ही परिपूर्ण ज्ञान घेतले आहे, तेव्हाच तुम्ही या वर्गातून बाहेर पडू शकता। थोडक्यात वर्गाचा निरोप घेऊन पुढच्या वर्गात जाऊ शकता। शालेय जीवनात जसा निरोप समारंभ असतो, तसा निरोप इथे तुम्हाला कधी दिला जात नाही। खूप मौल्यवान गोष्ट आहे ही। ब्रह्मविद्या जॉईन करण्यापूर्वी माझा ऑनलाईन पद्धतीने क्लास करण्यावर विश्वास नव्हता। मला असे वाटायचे, प्रॅक्टिकली समोरासमोर एखादी गोष्ट जेव्हा आपण शिकतो तेव्हा ती व्यवस्थित आत्मसात करता येते,
पण माझा हा समज शिनलकर सरांनी खोटा ठरवला, कारण जोपर्यंत तुम्हाला श्वसन प्रकार समजत नाही तोपर्यंत सर तुमच्याकडनं ते पुन्हा पुन्हा करून घेतात. तुमच्या शंकांचे निरसन करताना ते कधीही थकत नाही. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत ती गोष्ट परत परत रिपीट होते आणि आपण परफेक्ट होतो. पण यासाठी ते जे काही होमवर्क देतात तो करणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही 100% परिपूर्ण होता. खूप सांगण्यासारखे बोलण्यासारखे आहे, पण वेळेअभावी सगळेच बोलू शकत नाही. गुरुवर्य शिनलकर सरांमुळे खूप वर्षांनी वयाच्या या टप्प्यावर शालेय जीवनाचा अनुभव आला. सरांसारखे गुरु असतील तर वयाच्या कुठल्याही वळणावर विद्यार्थी बनून राहायला आवडेल. सरांच्या मुखातून आलेले एकण एक शब्द वाक्य मनावर औषधासारखे काम करतात. सर गुरुस्थानी आहेत, पण तुमच्यात मला तीर्थरूपी वडिलांचाच भास होतो. तुमच्याकडून जबरदस्त प्रेरणा मिळते. अनंत जन्मांचं पुण्य म्हणून तुमच्यासारखे गुरु लाभले. परमेश्वराचे शतकोटी आभार. ब्रह्मविद्येच्या रूपाने आदरणीय शिनलकर सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खूप खूप धन्यवाद. इथून पुढे कायम ब्रह्मविद्येच्या सानिध्यात राहणार आहे. बोलण्यात काही चढउतार झाले असेल तर मनापासून क्षमस्व. जाता जाता आदरणीय योगगुरु श्री शिनलकर सरांसाठी 2 ओळी. चरणी ठेवून या माथा, गाऊ आपल्या गुरूंची गाथा. शिदोरी अखंड ती ज्ञानाची, पण नसे गोष्ट ती गर्वाची. ज्ञान देऊन आम्हास घडविले, माणूस म्हणून जगायचे त्यांनीच तर शिकवले. काय ठेवू त्यांच्या चरणाशी, ज्ञानरूपी जगच तयापाशी. गुरुवंदना हीच त्यांची भेट होई, नतमस्तक त्या चरणी नेहमीच आपले राहील. खूप खूप धन्यवाद.